हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण सेतू अभ्यास पूर्व चाचणी विषय गणित इयत्ता 5वी पाहणार आहोत. टोटल 15 गुणांचा हा पेपर आहे. पहिला प्रश्न बघा. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मनवाने दिनांक 21 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत गायनाचा सराव केला, तर तिने एकूण किती दिवस सराव केला? तर बघा, 21 ते 24 म्हणजे 21, 22, 23 आणि 24 असे एकूण 4 दिवस तिने सराव केलेला आहे. प्रश्न दुसरा बघा. बेरीज करून दाखवायची आहे 3578 अधिक 4587. तर बघा, बेरीज मी इथं तुम्हाला करून दाखवतो. 3578 अधिक 4587. 8 आणि 7 15, हातचा 1. 1 आणि 7 8, 8 आणि 8 16, 6 हातचा 1. 5 आणि 5 10 आणि 1 11, हातचा 1. 1 आणि 3 4 आणि 4 8, म्हणजे 8185. 8165 सॉरी. हे आपलं प्रश्न क्रमांक 2चं उत्तर. प्रश्न क्रमांक 3 बघा. उदाहरण उभी मांडणी करून सोडवा. तर बघा, आकडे मी इंग्रजीतच देतो इथं सुद्धा. 5320 वजा 452. एककाखाली 1 येणं अपेक्षित आहे. बघा, शून्यातून 2 जात नाहीत, म्हणजे शून्याला 2ची मदत घ्यावी लागेल. 2चे होतील 1, शून्याचे होईल 10. 10तून 2 गेले 8 राहिले. एकातून 5 जात नाहीत. 1 हा 3ची मदत घेईल. 3चे होतील 2 आणि 1चे होतील 11. 11तून 5 गेले 6. 11तून 5 गेले 6. त्यानंतर 2तून 4 जात नाहीत. 2चे होतील 12, मदत घेतली जाईल 5ची. 5चे होतील 4. 12तून 4 गेले 8 आणि हे 4 आहे तसे, म्हणजे 4868 हे आपलं उत्तर येईल. चौथा प्रश्न बघा. एका शाळेत परिपाठासाठी प्रत्येक रांगेत 11 विद्यार्थी अशा एकूण 15 ओळी तयार केल्या, तर परिपाठासाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? तर लक्षात घ्या, विद्यार्थ्यांची संख्या जर आपण अशी ओळीत लावली, तर जितक्या ओळी होतील आणि जितक्या ओळींची संख्या होईल आणि जितके विद्यार्थी ओळीत असतील त्या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणजे अशा प्रकारे जर रांग पकडली, तर रांगेतील विद्यार्थी, एका रांगेतील विद्यार्थी संख्या गुणिले जर आपण एकूण ओळींची संख्या केली, म्हणजे 11 विद्यार्थी गुणिले 15 ओळी, म्हणजे एका रांगेत 11 विद्यार्थी अशा 15 ओळी यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 11 5 55, हातचा 5, 11 1 11 आणि 5 16, म्हणजे टोटल परिपाठासाठी 165 विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. केदारने वाढदिवसानिमित्त 48 वह्या भेट म्हणून देण्यासाठी आणल्या. त्यानं आपल्या प्रत्येक मित्राला 3-3 वह्या वाटायचे ठरवले. म्हणजे वाटणी आहे, म्हणजे भागाकार असणार आहे. 48 भागिले प्रत्येकाला 3 वह्या, म्हणजे 3ने भागावं लागेल. 3 1 3, उरला 1, वरून घेतले 8. 3 6 18, बाकी 0 राहिली. म्हणजे तो 16 मित्रांना वह्या वाटू शकतो. म्हणजेच त्याला आपल्या 16 मित्रांना वह्या वाटता येतील. पुढचं गणित बघा, भागाकाराचंच आहे. 545 भागिले 5. तर इथं भागाकार करत असताना मराठी संख्यांच्या ऐवजी मी इथं तुम्हाला इंग्रजी संख्यांचा वापर करून दाखवतो. 545 भागिले 5. 5 1 5, उरले 0, वरून घेतले 4. पण 4 ही संख्या 5पेक्षा कमी असल्या कारण आपल्याला 0 घ्यावा लागेल आणि पुढची संख्या खाली आणावी लागेल. म्हणजे 5 45 झाले. 5 9 45, बाकी 0 आली. 109 उत्तर आलं बघा आपलं.
म्हणजे भागाकार किती आला 109. पुढचा 7वा प्रश्न बघा. गोकुळ आणि मारुती दोघांजवळ प्रत्येकी 100 रुपये होते. गोकुळने 12 रुपये खर्च केले तर मारुतीने 18 रुपये खर्च केले. आता त्यांच्याजवळ प्रत्येकी किती रुपये शिल्लक राहिले? तर बघा दोन गणित करूया आपण. पहिल्यांदा गोकुळजवळ 100 रुपये होते, त्यातले त्याने 12 रुपये खर्च केले. आता 100मधून 12 गेल्यावर 88 राहतात, हे तुम्हाला माहिती आहे, कारण 10 पहिल्यांदा वजा करायचे, नंतर 2 वजा करायचे. 100मधून 10 गेल्यावर 90 राहतात आणि त्यातले 2 काढून घेतले तर 88, म्हणजे गोकुळजवळ 88 रुपये राहिले. आता प्रश्न आहे मारुतीचा. मारुतीकडे 100 रुपये होते, त्यातील त्याने 18 रुपये खर्च केले, तर 82 रुपये शिल्लक राहतील. बघा वजाबाकी करून बघितल्यानंतर तुम्हाला हे उत्तर येईल. तर गोकुळजवळ 88 रुपये शिल्लक राहतील आणि मारुतीजवळ 82. पुढचा प्रश्न बघा, 8वा प्रश्न. 1275 या संख्येत 4 दशक आणि 3 शतक मिळवल्यास, 4 दशक म्हणजे 40 आणि 3 शतक म्हणजे 300, थोडक्यात 340 मिळवायचे आहेत आपल्याला. बघा 1275 या संख्येत 4 दशक म्हणजे 40 आणि 3 शतक म्हणजे 300 मिळवायचे आहेत आपल्याला. तुम्ही थेट 340 जरी मिळवले तरी चालतात. मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशी बेरीज केली. 5, 7 आणि 4 1101, हातचा 1, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 1101, म्हणजे 1615 उत्तर येईल. इथं एकच फक्त गोष्ट लक्षात ठेवायची की एककाखाली एकक आला पाहिजे. त्यानंतर 9वं गणित बघा. इथं तुम्हाला 2 धावपट्ट्या दिलेत, राजनची धावपट्टी आणि अनिलची धावपट्टी. वर दिलेल्या धावपट्टीवर दोघांनी धावण्याची एक फेरी पूर्ण केली असेल तर खालीलपैकी अयोग्य विधानाला फुली करा, म्हणजे फुल्याशी खूण करा. तर बघा एकूण 4 विधानं दिलेली आहेत. राजन 14 मीटर धावला असं दिलेलं आहे. तर राजन किती मीटर धावला, आपल्याला राजनचं चित्र पाहूया इकडं डावीकडचं. तर 4 आणि 3 7 आणि 4 11 आणि 3 14, तो बरोबर आहे, म्हणजे हे राजन धावलेलं बरोबर आहे. त्यानंतर दुसरं ब बघा, अनिल 12 मीटर धावला, 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12, हे सुद्धा बरोबर आहे. क बघा, अनिल 2 मीटर जास्त धावला. तर बघा राजन 14 होता आणि अनिल 12, म्हणजे खरं तर राजन 2 मीटर जास्त धावला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जो ड आहे तेच बरोबर आहे. आणि बाकीच्या अयोग्य विधानाला आपल्याला खूण करायचं आहे कला, म्हणजे यातलं अयोग्य विधान एकच आहे, अनिल 2 मीटर जास्त धावला. 3 नंबरचं क विधान हेच अयोग्य आहे बघा. त्यानंतर पुढचं 10वा प्रश्न. निरीक्षण कर आणि दिलेली एकूण रक्कम किती ते चौकटीत लिहा. तर बघा 100ची एक नोट आहे, 50ची एक नोट आहे, 150 रुपये झाले, परत 20च्या 2 नोटा म्हणजे 40 रुपये ॲड करावे लागतील. आपण करून बघूया. तर लक्ष द्या, 100, 50, 20, 20, 5, 5 आणि 2. तर 5 आणि 5 मिळून आपण 10 पकडूया आणि वरचे 2 असे 12 पकडूया. थेट बेरीज केल्यावर बघा 2, आपण जरा वरून सुरुवात करूया, 1 मिनिट. बघा 100ची एक नोट आहे, 50ची एक नोट आहे, 20च्या 2 म्हणजे 40 रुपये पकडूया, 5चे 2 म्हणजे 10 पकडूया आणि 2चा $1 आहे. 2, 5 आणि 4 9 आणि 1 10ची 0, हातचा 1, म्हणजे 202 रुपये झाले बघा इथं, म्हणजे उत्तर आलं 202. पुढचा प्रश्न 11. दिलेला अपूर्णांक शब्दात लिहा. तर इथं तुम्ही लिहू शकताय 9 पूर्णांक एक द्वितीयांश.
9.1 त्यानंतर पुढचा प्रश्न 12वा. खालील सारणीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. बघा, फुलांची चित्र दिले. एक फूल म्हणजे 10, म्हणजे अंजलीची फुलांची संख्या जी आहे ती 40 होतील. बघा, 4 फुलं आहेत म्हणल्यावर. त्यानंतर रुखसार हिच्याकडं 20 फुलं आहेत, वैभवकडं 50 आणि आलिया हिच्याकडं 30 फुलं आहेत. आता प्रश्न काय विचारला आहे बघूया आपण. रुखसारकडील फुले अंजलीकडील फुलांपेक्षा कितीने कमी आहेत? तर रुखसार आणि अंजलीची तुलना केली तर 20 फुलं कमी पडतील. बघा, म्हणजे इथे एक फूल आणि इथे एक फूल, म्हणजे 2 फुलं, 2 फुलांची झाली 20. म्हणजे इथं रुखसारकडं 20 फुलं कमी आहेत. अंजली आणि आलिया यांची फुले एकत्रित केल्यास ती संख्या वैभवच्या फुलापेक्षा कितीने जास्त होईल म्हटले. अंजली आणि आलिया यांची बेरीज करायची आणि ती वैभवशी तुलना करायची. अंजली आणि आलिया. अंजली बघा 40 फुलं आहेत, आलियाकडं 70 फुलं आहेत आणि वैभवच्या आहेत 50. म्हणजे 50 आणि 70 यांच्यातला फरक आला पुन्हा 20. म्हणजे दोघींच्याकडं मिळून 20 फुलं अधिक आहेत. 13वा प्रश्न बघा. खालील आकृतिबंध पूर्ण करायला सांगितलं आहे. तर बघा, पहिल्यांदा 3 वर्तुळ आहेत, 3 चौकोन, 3 त्रिकोण. पुन्हा 3 वर्तुळ दिलेले आहेत, म्हणजे चौकोनाची आकृती इथे येणार आहे. चौकोनात चौकोन आणि पुन्हा चौकोन अशा आकृती तयार होईल. त्यानंतर त्रिकोण दिला आहे, मग पुन्हा गोल. अशा आकृती तयार होतील. बघा, 14वा प्रश्न. अमितजवळ आंब्याची 24 खोके असून त्या प्रत्येकात 12 आंबे आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती आंबे आहेत? तर बघा, 24 खोके आहेत आणि प्रत्येक खोक्यात 12, म्हणजे 24 गुणिले 12च आपल्याला करायचं आहे. तर आपण काय करायचं, 20 गुणिले 10 यांचा गुणाकार आधी करायचा, 200. 4 गुणिले 10चा 40, 20 गुणिले 2चा 40 आणि 8. म्हणजे तिरकस गुणाकार होतो. बघा, 10 गुणिले 20चा गुणाकार लिहायचा, 4 गुणिले 10चा लिहायचा, 20 गुणिले 2चा लिहायचा आणि मग 2 गुणिले 4चा. यांची उभी बेरीज करायची, 200, त्यानंतर 40, त्यानंतर 40 आणि त्यानंतर 8. जर आपण बेरीज केली तर 288 बेरीज होईल. बघा, म्हणजे त्याच्याजवळ एकूण 288 आंबे आहेत. तर असा आपला हा पेपर पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. थँक्यू.